मंडळी, आपण जे व्हिडिओ बनवले होते त्याच्यावर बऱ्याच कमेंट आल्या होत्या आणि त्याच्यामध्ये अशी एक कमेंट होती की माझी तब्येत फार खराब आहे, वजन वाढत नाही, त्याच्यावर काहीतरी उपाय सुचवा. तर तब्येत न वाढण्यामागे बरीच कारणं असतात. त्या कारणांपैकी एक महत्त्वाचं कारण आपण त्याच्यावर आज बोलणार आहोत आणि ते कारण तुमची तब्येत न सुधारण्यामागे कसं आहे याबद्दलही आपण बोलणार आहोत. कारण काही पुरुष माणसं खूप प्रमाणात मांसाहार करत असतात, प्रचंड प्रमाणात मांसाहार करतात. अगदी आठवड्याचे 7 दिवस जरी म्हटलं तरी ते मांसाहार करत असतात, परंतु तब्येत अतिशय किडकिडीत असते. मग एवढं खाल्लेलं मांस जातं कुठे? त्वचेखाली तर दिसत नाही, मग जातं कुठे? तर मी नेहमी सांगत असतो की कुठलीही गोष्ट खा, परंतु ती पचवायची ताकद तर पाहिजे शरीरामध्ये. आणि ती ताकद आपल्या शरीरामध्ये बऱ्याच वेळा वेगवेगळ्या गोष्टींमुळे बिघडत असते. म्हणजे वेळेवर जेवायचं नाही, भूक लागली तर उपेक्षा करायची, किंवा कमी जेवायचं, किंवा भुकेच्या आधीच जेवून घ्यायचं. अशा बऱ्याच गोष्टी त्याच्या पाठीमागे आहेत. परंतु एक महत्त्वाची गोष्ट आज मी तुम्हाला सांगणार आहे की जी तब्येत न सुधारण्याच्या मागे प्रकर्षाने आयुर्वेदाने सांगितलेली आहे. मी वैद्य अतुल काळे, होय आयुर्वेद साक्षरवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो. आज आपण बोलणार आहोत कृशत्व किंवा लुकडेपणा या विषयावर. मंडळी, आयुर्वेदामध्ये एक राजयक्ष्मा चिकित्सा अध्याय सांगितलेला आहे. राजयक्ष्मा म्हणजे टीबी, आपल्या बऱ्याच जणांना माहिती असेल. आणि टीबी म्हणजे आयुर्वेदाला जो गृहीत आहे, जो राजयक्ष्मा, तो म्हणजे डायरेक्ट कोरिलेशन टीबीवर नाही आहे त्याचं. परंतु तुमचं शरीर पुरुष होत आहे, तुमच्या शरीरातल्या धातूंचा म्हणजे रसरक्त मांस मेद अस्थि मज्जा शुक्र या 7ही धातूंचा क्षय होतो आहे, त्याचं डिप्लिशन होत आहे, कॅटाबॉलिझम होत आहे. त्याला आम्ही क्षय असं म्हणत असतो. आणि हा क्षय झाला की तुमचं शरीर पुरुष होतं. तुम्हाला खोकला येतो, तुम्हाला दम लागतो, तुम्हाला ताप येतो, तुमच्या नाकातोंडातून रक्त येऊ शकतं. अशा पद्धतीची लक्षणं आयुर्वेदाने सांगितलेली आहेत. परंतु मुद्दा हा की ही जी सारी लक्षणं मी सांगितली ती अतिशय वर्स कंडिशनमध्ये होत असतात. परंतु त्याच्या आधी अशी काही लक्षणं असतात की जी तुमचं कृशत्व दाखवतात, तुमचा लुकडेपणा दाखवतात, तुमच्या शरीरातल्या धातूंचा क्षय दाखवतात आणि तुम्ही लीन आणि थिन झालेले असता. मग याची कारणं काय? तर आयुर्वेदामध्ये शरीराचा क्षय होण्याचे 2 मार्ग सांगितलेले आहेत, क्षय सांगितलेले आहेत. एक आहे अनुलोम क्षय आणि एक आहे प्रतिलोम क्षय. तुम्ही जर खूप खात असाल, मांसाहार खूप करत असाल आणि तुमच्या शरीरामध्ये पचवायची ताकद नसेल तर त्याला म्हणायचं अनुलोम क्षय. म्हणजे रस आधी बिघडतो, रक्त बिघडतो, मांस बिघडतं आणि नंतर मेद अस्थि मज्जा शुक्र हे धातू बिघडत जातात आणि तुमचं शरीर कृश होतं. त्याला म्हणायचं अनुलोम क्षय. आता प्रतिलोम क्षय पण सांगितलेलं आहे, म्हणजे शेवटच्या धातूपासून हा क्षय व्हायला लागतो. म्हणजे जर एखादा व्यक्ती त्याच्या शुक्राचा, त्याच्या सिमेनचा, त्याच्या धातूचा जर जास्त नाश करत असेल, तो जास्त मैथुनासक्त असेल, तर त्याच्या शरीराचा क्षय होऊ शकतो. शुक्राचा क्षय झाला तर मज्जेला आपोआपच जास्त काम करावं लागतं, त्यामुळे मज्जेचा क्षय होतो. मज्जेला काम करावं लागलं तर हाडांना जास्त काम करावं लागतं, हाडांना जास्त काम करायला लागलं तर मेदाला जास्त काम करावं लागतं, मेदाला जास्त काम करायला लागतं की मांसाला करायला लागतं आणि मांसाचा क्षय व्हायला लागतो. आयुर्वेदामध्ये एक वचन दिलं आहे, धातवोई धात्वाहाराः. म्हणजे धातू हेच धातूंचा आहार आहेत. त्याच्यामुळे जर शुक्राचा क्षय झाला तर मज्जेचा आहार होतो, मज्जेचा ग्रास होतो, मज्जा खाल्ली जाते, त्याच्यानंतर हाडांचा क्षय होतो. असा क्षय होत होत सगळ्या धातूंचा क्षय झाला की एखादी व्यक्ती जास्त शुक्रक्षयामुळे कृश झालेली दिसते आहे आणि त्याचं मनसुद्धा फार चंचल झालेलं दिसतं. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी असतात, छोट्या छोट्या गोष्टींमुळे सुद्धा त्याच्या मनावर त्याचा वाईट परिणाम व्हायला लागतो. मन हल्लक होतं, काम क्रोध लोभ मोह या षड्रिपूंनी त्याचं मन ग्रस्त होतं. त्यामुळे जर शुक्रक्षय करत असाल, धातू जास्त बाहेर काढत असाल तर नक्कीच लक्षात ठेवा की शुक्रक्षय थांबवला गेला पाहिजे वेळेवर, धातुक्षय थांबवला गेला पाहिजे. आणि धातुक्षय एकदा थांबला की त्याच्यामुळे मज्जेचं हळूहळू पोषण व्हायला लागेल, हाडांचं पोषण व्हायला लागेल आणि हळूहळू कृशत्व कमी व्हायला लागेल. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करताना आणखी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, भूक चांगली राखायची आणि भुकेला चांगल्या चांगल्या पुष्टिकर गोष्टी द्यायच्या की जेणेकरून शरीराचं पोषण होईल आणि शरीराचं कृशत्व कमी होईल. आयुर्वेदामध्ये शरीर सुदृढ करण्यासाठी किंवा पुष्ट करण्यासाठी अश्वगंधा सांगितलेली आहे, शतावरी सांगितलेली आहे, विदारी कंद सांगितलेला आहे, कवचबीज सांगितलेलं आहे, वाराही कंद सांगितलेले आहे, मुसळी सांगितलेली आहे. या सगळ्या औषधांचा जर उपयोग केला
गुडूची सांगितलेली आहे. गुडीचीचा उपयोग केला तर शरीराचं पोषण चांगलं व्हायला लागतं, शरीर पुष्ट व्हायला लागतं आणि शरीराचा क्षय भरून येतो आणि तुमचं कृशत्व कमी होऊन वजन वाढू शकतं. या सगळ्या गोष्टी करून पहा, तुम्हाला नक्की चांगला फायदा होईल. आणि पाळायला शुक्रक्षय होऊ नये हे पाळणं हे पण महत्त्वाचं आहे आणि भुकेपेक्षा जास्त न खाणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. या सगळ्या गोष्टींना फॉलो केलं तर हळूहळू कृशत्व नक्कीच कमी होईल. आणि ह्या पुष्टिकर गोष्टी घेताना आधी माइल्ड व्यायाम करायला लागा. साधारण 4 ते 5 सूर्यनमस्कार घालायचे, एखादा किलोमीटर चालायचं, जेणेकरून मांसाचा अग्नी प्रदीप्त होईल आणि मांसाकडे येणारा भाग मांसामध्ये रूपांतरित होईल. हळूहळू व्यायाम वाढवायचा. जशी भूक वाढेल, शरीराचं वजन वाढेल, तसं हळूहळू तुम्ही व्यायाम वाढवू शकता. या सगळ्या गोष्टी केल्याने नक्कीच तुमचं कृशत्व कमी होईल. आता आणखी एक आम्हाला प्रश्न विचारला जातो प्रोटीन सप्लिमेंटचा, की प्रोटीन घेतलं नाही तर तुमचं शरीर वाढणार कसं? अश्वगंधा घेतल्यावर कसं काय वाढतंय शरीर? किंवा शतावरी घेतल्यावर कसं वाढतंय? त्याच्यात तर प्रोटीन्सच नाही आहेत. आता अश्वगंधा, शतावरी, विदारी कंद किंवा कवचबीज, वाराही कंद, मुसळी ह्या गोष्टी म्हणजे वनस्पती चूर्ण, व्हीएस प्रोटीन पावडर, यावर आपण एक छान व्हिडिओ बनवूयात. ते शरीरामध्ये कसं काम करतं, बेसिक कन्सेप्ट लक्षात आला पाहिजे. बेसिक कन्सेप्ट लक्षात आला की आपलं आरोग्य चांगलं राहतं. आपल्या शरीराला हवं आहे तेच आपण देऊ शकतो. याच्यामध्ये फार मोठं शास्त्र आहे, ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की बघूयात. आता इथेच आपण थांबूयात तुर्तास. पुन्हा भेटूयात लवकर हा सांगितलेला विषय घेऊन. तोपर्यंत स्वस्थ राहा आणि मस्त राहा. धन्यवाद.